महाराष्ट्राच्या राजकारणातून आजची सर्वात मोठी बातमी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून राज्यात सत्ताधारी महायुतीने 17 पैकी 16 जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीचा पूर्णतः सुपडा साफ केलेला आहे. मात्र या सर्वाधिक चर्चा रंगली ती नाशिकच्या निकालाची. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. कारण इथे महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि शिंदे सेनेचे नेते नरेंद्र दराडे यांचा भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी पराभव केला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 16 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांनी नागपूरच्या एका रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. 18 जून रोजी मतदान पार पडले आणि 22 जून रोजी मतमोजणी झाली. एकूण 17 जागांपैकी काही जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित जागांवर मतदान झाले होते. या निकालांमध्ये महायुतीने आपली संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांच्या महायुतीने तब्बल 16 जागांवर विजय मिळवला आहे. हा निकाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि भविष्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निकाल मानला जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. आता बोलूया सर्वाधिक चर्चेत असलेल्या नाशिकच्या निकालाबद्दल. नाशिकमध्ये महायुतीकडून विद्यमान आमदार नरेंद्र दराडे मैदानात होते. मात्र भाजपचे बंडखोर नेते गोकुळ गीते यांनी स्वतंत्र लढत मोठी राजकीय उलथापालथ घडून आणलेली आहे. अखेरीस गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडे यांचा पराभव करत विजय मिळवला आणि संपूर्ण राज्याचे लक्ष नाशिककडे वेधून घेतले. महायुतीने राज्यभर विजय मिळवला असला तरी नाशिकमध्ये झालेला हा पराभव शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर विरोधकांनी या निकालावरून महायुतीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. निवडणुकीत काही उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. त्यामध्ये ठाण्यातून रवींद्र फाटक, यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी, पुण्यातून विक्रम काकडे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून अनिकेत तटकरे आणि वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमधून अरुण लाखानी यांचा देखील समावेश आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते या निवडणुकीतून 3 मोठे संदेश समोर आले आहेत. पहिला म्हणजे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीची पकड अजून देखील मजबूत आहे. दुसरा म्हणजे महाविकास आघाडीला संघटनात्मक पातळीवर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नाशिकचा निकाल. हा निकाल दाखवून देतो की स्थानिक पातळीवरील बंडखोरी आणि नाराजी अनेकदा मोठ्या पक्षी गणितांना देखील धक्का देऊ शकते. एकूणच पाहता विधान परिषद निवडणुकीत महायुतीने 17 पैकी 16 जागांवर विजय मिळवत राज्याच्या राजकारणात आपले वर्चस्व कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. मात्र नाशिकमध्ये गोकुळ गीते यांच्या विजयाने संपूर्ण निवडणुकीत एक वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे. आगामी काळात या निकालांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होतो हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. मते नाशिकचा निकाल हा केवळ स्थानिक असंतोषाचा परिणाम आहे की महायुतीसाठी धोक्याची घंटा? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.